आता आमचं बांधकाम सुरू आहे, जोरोशोरोस आहे. तर मी आलेले होते खूप दिवसानंतर बांधकामावर. इकडं POP सुरू होती, तर हॉलची झाली होती, परत आमच्या बेडरूमची झाली होती, आणि आता म्हणजे हॉलची साईडची वगैरे म्हणजे थोडीफार राहिलेली. फर्निचर येऊन पडलेलं आहे, फर्निचरचं काम सुरू आहे ऑलमोस्ट. आता म्हणजे काल करून गेलेत, आता ते काहीतरी 2 दिवस थांबावं लागतं आणि त्याच्यानंतर सुरू करणार आहेत. परत हे इकडं POP वाले येतं, आणि तिकडं किचनमध्ये ना ते काहीतरी पुट्टी भरायला का काय असते ते सुरू तिकडं आहेत. आमच्या इंजिनियर मॅडम, इंटिरियर डिझायनर ज्या लावल्यात आहेत त्या इकडं आहे. इकडची ही शिवच्या रूमची POP आहे. तर सगळे कामं एकदम सोबत सुरू आहेत, कारण आम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये राहायला यायचं आहे. त्याच्यासाठी सगळं एकदम पटपट काम करायला सुरू आहे. आमची बेडरूमची POP बघू शकता तुम्ही, झालेली आहे ऑलमोस्ट सगळी. त्यानंतर इकडं आहे आमचं किचनला ते पुट्टी भरणं का काय म्हणतात ते पण सुरू आहे, आणि POP झाली आहे वाटतं. मला पण एवढं काय माहिती नाही. तर म्हणजे मी काही एवढं इंजिनियरकडे दिलेलं आहे, त्या सगळे येऊन ते व्हिजिटला सगळं चेक करतात, त्यांच्याशी बोलतात. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जास्त हे कसं आहे ते कसं आहे हे जास्त विचारण्याची गरज पडत नाही. त्या सगळं एकदम बघतात व्यवस्थित, किती झालं आहे, काय झालं आहे, किती राहिलं आहे, कधी होतं आहे ते सगळं. ते त्यांचे ते जे POP वाले येतं ते त्यांचं सगळं म्हणजे नाही हे असते. आम्ही नुसतं जातो, बघतो केवढं झालं आहे, वापस येतो. म्हणजे एवढं जास्त डोकं लावण्याची गरज लागत नाही ना, ते सगळं बघतात त्याच्यामुळं. तर इकडं शिवांश खुश झाला होता, बॅक साईडला तो आला नव्हता घराच्या. तर त्याला म्हणजे त्याला माहितीच नाही, त्याला वाटतच नाही की म्हणजे हे आपलं घर आहे. त्याला वाटतं हे कुणाचं तरी आहे म्हणून, नाही का. तर छान आहे म्हणत होता. मी त्याला म्हणलं राहिलं यायचं का, तर हो म्हणतोय, खुश होऊन हो म्हणतोय. म्हणजे त्याला आणखीन कळत नाही एवढं, त्याच्यामुळं वाटतंय म्हणजे आहे घर आहे आपलंच, कोणाचं तरी असेल, पण आता हे आमचंच आहे किंवा आम्हाला इथं राहायला यायचं आहे असं त्याला काही आयडिया नाही. कारण इथं राहतो त्याच्यामुळं, म्हणजे लहान आहे त्याच्यामुळे त्याला एवढं समजत नाही. तर इकडं ही आहे आमच्या बेडरूममधून बाहेरची साईड आहे, हे बघू शकता. इकडं बाथरूम वगैरे पण मधलं. आणि शिवांश तर खेळायला सुरू होतं. घरात खूप राडा पडला आहे सध्या, आणि तिथून खेळून आला आणि नंतर बाहेर खेळायला गेला. त्याला नुसतं उचकापुऱ्या पडतात, नुसतं काही पण उचली तो इकडं नेऊन ठेवतो. बघा, हे उचलत नाही तरी किती मोठं पकडले. त्याला म्हणते उन्हात नको, सावलीत ये, अलीकडे, तो बिचारा बिलकुल ऐकत नाही. बघा कसा तेवढं जे समोर दिसतंय का तुम्हाला, हे सगळं त्याने गोळा करून आणून मांडलं. इकडले सगळं फरशा काढतं, पायऱ्या काढतं, सगळं गोळा करून नेऊन मांडितोय. त्यानंतर ते आमच्या इंजिनियर आहेत मॅडम, त्यांचे सासरे चालले होते, तर का त्यांना भिवून पळाला चिंगाट वापस. त्याला वाटलं ते पकडीत आहेत का काही, त्याला पकडून घेऊन जातात का काही गाडीमध्ये त्यांच्या. तर बघा आला ते वरी पळून, पण जास्त वेळ नाही वरी थांबत. आता खूप फरशी वगैरे खूप घाण झालेली आहे, ती आता धुवून काढायची मस्त एके दिवशी.